नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्मबल पाथफाइंडर या आपल्या ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे। बघा, जी काही विद्यार्थी NTSC सारखी एग्जाम देत असतात, नॅशनल टॅलेंट सर्च, ठीक आहे, या नॅशनल टॅलेंट सर्च एग्जाममध्ये मॅट मेंटल ॲबिलिटी टेस्ट म्हणजेच रिझनिंग बुद्धिमत्ता या विषयाला अत्यंत महत्त्व आहे। कारण की जर NTSC ची जर एग्जाम तुम्ही बघितली तर NTSC ची एग्जाम 2 स्टेज मध्ये दिली जाते। स्टेज 1 आणि स्टेज 2 अशा 2 स्टेज मध्ये ही एग्जाम कंडक्ट केली जाते। ज्याच्यातली जी काही फर्स्ट स्टेज आहे, पहिली स्टेज आहे, ती स्टेज आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंट MH महाराष्ट्र गव्हर्नमेंट आपलं ते कंडक्ट करणार आहे पहिली। आणि त्याच्यासाठी सर्वसाधारणपणे सिलेबस आपला 9वीचा आणि 10वीचा असणार आहे। तोही सिलेबस आपण या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कव्हर करत आहे, बरोबर आहे। आपण लवकरच 9वी साठीची पूर्ण लेक्चर सिरीज, त्याच्याबरोबर त्यानंतर 10वी साठीची सोशल सायन्सची म्हणतोय मी, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स जे काय असेल त्याची सुद्धा लेक्चर सिरीज लवकरच तुमच्यासाठी घेऊन येत आहे, बरोबर आहे। पण एक लक्षात ठेवा, स्टेज 1 साठी महाराष्ट्र स्टेट बोर्ड एग्जाम घेईल आणि स्टेज 2 एग्जाम कोण घेईल? NCERT एग्जाम घेईल, ठीक आहे। हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे। कुठली एग्जाम देत असताना त्याचा पॅटर्न काय आहे। आणि बघा, स्टेज 1 ला सुद्धा पेपर 2 असतील। किती पेपर असतील? पहिला पेपर आणि दुसरा पेपर। इथं सुद्धा पेपर 2च असतील, पहिला पेपर आणि पेपर सेकंड। लक्षात ठेवा, विच इज व्हेरी मच इम्पॉर्टंट। इथं सुद्धा 2, फर्स्ट स्टेजला सुद्धा 2 पेपर आहेत आणि सेकंड स्टेजला सुद्धा 2 पेपर आहेत। तुम्ही जर फर्स्ट स्टेज पास झाला तर तुम्ही सेकंड स्टेज साठी काय होताय? अप्लाय करताय आणि मग पुढे तुम्हाला स्कॉलरशिप, ठीक आहे। जो पहिला पेपर असणार आहे, सर्वसाधारणपणे जर बघितला आपण, पहिला दुसरा काय असं विचार नाही करायचा आहे। फर्स्ट पेपर असा आपण म्हणूया सॅटचा असतो आणि इथं सुद्धा फर्स्ट पेपर कसला असतो समजूया, सॅटचा असतो। मात्र दोन्हीकडे सेकंड पेपर कुठला असतो? मॅटचा। आणि इथं सुद्धा कसला असतो? मॅटचा। आता एक लक्षात ठेवायचं, जे इथं मॅट असणार आहे तेच इथं पण मॅट असणार आहे, सेम आहे। म्हणजे इथं एकदा केला की संपला विषय आणि 100 मार्क्स मिळणार आहेत। किती मार्क्स मिळणार आहेत तुम्हाला? 100 मार्क्स। आणि इथं चान्सेस असतात तुमचे, तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स मिळवता येतात। जितके मार्क्स एक्स्ट्रा म्हणून पाहिजे तितके मार्क्स इथं तुम्हाला एक्स्ट्रा मिळवता येतात। कारण की तुम्हाला मिनिमम स्टडी आणि मॅक्झिमम प्रॅक्टिस, कमी स्टडी आहे पण मॅक्झिमम प्रॅक्टिस आहे। मॅक्झिमम प्रॅक्टिस थ्रू तुम्हाला हे 100 आणि इकडच्या 100 म्हणजे 200 मार्क्स सहजरित्या मिळवता येतात। कमी आहे, कमी अभ्यास आहे, पण प्रॅक्टिस एक्स्ट्रा केलं की संपला विषय। पण इथं तुम्ही सॅटचा जर विचार केला तर सॅट मध्ये एक तर सायन्स आहे, बरोबर आहे का। सायन्स मध्ये मग तुम्हाला फिजिक्सचा अभ्यास करायला पाहिजे, तुम्हाला केमिस्ट्रीचा अभ्यास करायला पाहिजे, तुम्हाला बायोलॉजीचा अभ्यास करायला पाहिजे, किंवा सॅट मध्ये तुम्हाला सोशल सायन्स आहे, मग सोशल सायन्स मध्ये तुम्हाला हिस्ट्रीचा अभ्यास करायला पाहिजे, तुम्हाला जिओग्राफीचा अभ्यास करायला पाहिजे, तुम्हाला पॉलिटीचा अभ्यास करायला पाहिजे। आणि त्याचबरोबर सॅट मध्ये तुम्हाला आणखीन विषय महत्त्वाचा तो म्हणजे मॅथ्स, बरोबर आहे की नाही। पण हे जे सगळं करणार आहे तुम्ही, हे कुठलं करणार आहे? महाराष्ट्र स्टेट बोर्डचं करणार आहे। आणि सेम असाच पॅटर्न कुठं राहणार आहे? इथं सुद्धा राहणार आहे। पण कुठली पुस्तकं करणार आहे? NCERT ची 9वीची आणि 10वीची पुस्तकं करणार आहे। पण तुम्ही जर विचार केला तर इथं केवढा मोठा सिलेबस तुम्हाला कव्हर करावा लागतो बघा। अभ्यास जास्त करावा लागतोय, जास्त अभ्यास केल्यानंतर मग तुम्हाला इथं सर्वसाधारणपणे 100 मार्क्स मिळतात। पण इथं जर तुम्ही विचार केला मॅथच्या बाबतीत, मेंटल ॲबिलिटी टेस्टच्या बाबतीत, तर मी काय म्हटलं समजलं ना, अभ्यास कमी आहे, तुम्हाला प्रॅक्टिस फक्त एक्स्ट्रा करावं लागेल आणि तुम्हाला मॅक्झिमम मार्क मिळवता येतील। लक्षात आलं? आणि तुम्ही जर ह्या मॅथचा व्यवस्थित आणि प्रॉपर अभ्यास केला तर इथून पुढच्या कुठल्याही एक्झाम असो त्याच्यासाठी लागणारं जे रिझनिंग आहे, बुद्धिमत्ता आहे, ते थोड्याफार प्रमाणामध्ये तुम्ही जर का एक्स्ट्रा आणखीन काही क्वेश्चन्स जर का सोडवले तर तुम्हाला जास्त एक्स्ट्रा इफर्ट्स घ्यावे लागणार नाहीत, एक्स्ट्रा अभ्यास करावा लागणार नाही आहे। त्यामुळे हे दिस एक्झाम इज व्हेरी मच इम्पॉर्टंट। आणि त्या एक्झामसाठी आवश्यक असणारं जे मेंटल ॲबिलिटी टेस्ट आहे म्हणजे मॅट आहे, त्यातला फर्स्ट टॉपिक, पहिला पॉइंट आपण आजपासून स्टार्ट करतोय, लक्षात ठेवा, ठीक आहे। आपण ऑलरेडी ह्याच चॅनेलवर जो तुमचा सायन्सचा सिलेबस आहे तो सुद्धा स्टार्ट केलेला आहे। लवकरच आपण सोशल सायन्सचा सुद्धा सिलेबस स्टार्ट करतोय, लक्षात ठेवा, ज्याच्या माध्यमातून आपण लवकरच NTSC ची एग्जाम लवकर कव्हर करण्याचा या माध्यमातून पूर्ण करणार आहे, ठीक आहे। बघा,
आपण स्टार्ट करूया फर्स्ट टॉपिक, दॅट इज कॅलेंडर. काय आहे टॉपिकचं नाव? कॅलेंडर. लक्षात ठेवा, ठीक आहे. म्हणजे त्याला मराठीमध्ये आपण दिनदर्शिका असं म्हटलं जातं. दिनदर्शिका. हा, आपण पुढे एकदा आपला सिलेबस बऱ्यापैकी पुढे गेल्यानंतर टेस्ट पेपर सुद्धा घेणार आहे किंवा याच्या आधी आलेले जे काही प्रश्न आहेत ते सुद्धा सर्वच्या सर्व घेणार आहे. मग मराठी भाषा असून दे, इंग्लिश भाषा असून दे, हिंदी भाषा असून दे, कोणत्याही विद्यार्थ्यांना याच्यामध्ये काही अडचण निर्माण होणार नाही, म्हणजे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना तरी निदान. ठीक आहे. आता जरा बघा, आपण जो फर्स्ट टॉपिक चालू करतोय दिनदर्शिका. दिनदर्शिका सगळेजण वापरतात, सगळेजण कॅलेंडरचा वापर करत असतात. एक गोष्ट आहे, आपण जे कॅलेंडर वापरतो, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कुठलं कॅलेंडर वापरतोय आपण? ग्रेगोरियन कॅलेंडर वापरतो आपण. आपलं कॅलेंडर म्हणजे ज्या कॅलेंडरमध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे जे महिने असतात किंवा डिसेंबर विथ डिसेंबर पर्यंत जे महिने असतात ते कुठलं कॅलेंडर आहे? ग्रेगोरियन कॅलेंडर आहे. लक्षात ठेवा. ग्रेगोरियन कॅलेंडर म्हणजे कुठलं कॅलेंडर? जे कॅलेंडर जे काही ईसा मसीह होते, म्हणजे ख्रिस्त धर्माचे, ज्यांनी ख्रिश्चन धर्म चालू केला, जे ईसा मसीह, त्यांच्या जन्माच्या आधारावर असणारं कॅलेंडर म्हणजे कुठलं? ग्रेगोरियन कॅलेंडर. हा, आणि त्या ग्रेगोरियन कॅलेंडरवर सर्वसाधारणपणे आपल्याला काय विचारले जातात? क्वेश्चन्स विचारले जातात. ओके. आणि काही क्वेश्चन जर आपल्याला मराठी कॅलेंडरवर मॅथच्या संदर्भात विचारले जात असतील तर ते आपण पुढे क्वेश्चनच्या माध्यमातून सर्व गोष्टी क्लिअर करणार आहोत. ठीक आहे. कोणतीही अडचण, कोणताही पॉइंट तुमचा अनक्लिअर्ड ह्या माध्यमातून ठेवला जाणार नाही आहे, हे लक्षात ठेवा. ओके. आपण स्टार्ट करूया डायरेक्टली. आपण बघतोय कॅलेंडर सर्वसाधारणपणे घरात वापरतोय, एखादी तारीख बघतोय, तुमची आई वगैरे सांगते हा वार बाबा ह्या दिवशी कोणता वार होता बघ, सांगितलं जाते की नाही? किंवा असं म्हटलं जाते बघा, हा तो भावाचा जन्मदिवस एवढ्या दिवशी होता, ह्या दिवशी होता, मग त्याचा जन्मवार कोणता होता विचारतात, बरोबर आहे की नाही? किंवा हा पप्पा वगैरे तुम्हाला म्हणतात माझा जन्म ह्या दिवशी झालाय पण वार मला माहित नाही, तर अशा वेळेला तुम्ही त्यांना सरप्राईज करू शकता. कसं सरप्राईज करू शकता? त्यांचा जन्मदिवस काढून. मग त्यांचा जन्मदिवस वगैरे कसा काढायचा, त्यांना सरप्राईज कसं करायचं, काय गोष्टी असतात, कशा पद्धतीने ह्या चॅप्टरला आपण अप्रोच केलं पाहिजे, ह्या गोष्टी आपण कुठे बघणार आहे? ह्या कॅलेंडर ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. त्याच्या आधी आपण स्टार्ट बेसिक स्मॉल पॉइंट चालू करूया, तो म्हणजे ऑड डेज. ठीक आहे. आता ऑड डेज म्हणजे काय? ऑड डेज म्हणजे काय बघा, मला एक सर्टेन पिरियड ऑफ टाइम दिला. सर्टेन पिरियड ऑफ टाइम दिला म्हणजे काय? समजा सर्टेन म्हणजे किती, उदाहरणार्थ दिले 10 दिवस, 10 डेज दिले. किंवा समजा मला 15 डेज दिले. सर्टेन कितीही टाइम दिला. हा, आणि मला ऑड डेज काढायला लावलेत. काय काढायला लावलेत? ऑड डेज काढायला लावलेत. सांगतो. ठीक आहे. बघा, मला सांगा 10 दिवस माझ्याकडे दिलेले आहेत, सर्टेन टाइम दिलेला आहे, आणि मला काढायचं काय आहे? याच्यामध्ये ऑड डेज किती असतात ते काढायचं आहे. 10 दिवसामध्ये किती वीक्स सामावू शकतात? 1 वीक सामावू शकतो. आणि एका वीक मध्ये किती डेज असतात? 7 डेज असतात, 7 दिवस असतात. मग राहिले दिवस किती? 3 दिवस राहिले. ह्यालाच म्हणायचं ऑड डेज. राहिलेले डेज आहेत तेच काय म्हणायचे? ऑड डेज. आता इथं 50 दिवस आहेत. 50 दिवसामध्ये मला सांगा किती वीक्स बसू शकतात? 7 7 49. 7 × 7 किती? 49. किंवा ह्याला 7 न भागा, किती? 7 7 49. उत्तर किती येते? उत्तर 7 येते? नाही. मला सांगा एकूण 7 7 49 आलं, बरोबर आहे की नाही? म्हणजे एकूण वीक्स किती बसले? 7. पण दिवस किती झाले? 49. म्हणजे उरला किती? 1. आणि तो 1 उरला, तोच काय म्हणायचा? ऑड डेज. मला वाटतं तुम्हाला समजलं असेल की ऑड डेज म्हणजे काय. हे इम्पॉर्टंट आहे, IMP आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. बघा, आणखीन एक छोटंसं एक्झाम्पल देतो. 100 डेज आहेत आणि 100 डेजचं मला काय सांगितलेलं आहे काढायला? ऑड डेज. मी पहिल्यांदा काय करणार? 100ला 100 भागिले 7. 7 1 7. उरला किती? 3. 7 चौक 28. उरले किती? 2. उरला किती? बाकी किती उरले? 2. बरं, ते बाकीचं राहू दे, बाकी तीच येणार आहे, प्रश्नच नाही. बाकी किती उरली? 2. म्हणजे ऑड दिवस किती आले? 2 ना. जी बाकी उरते तेच ऑड डेज असतात, लक्षात ठेवायचं, काही प्रश्न नाही आहे. एवढेच आले ऑड डेज.
ओके. एकूण वीक्स किती बसले याच्यामध्ये, जो भागाकार येणार आहे ते, अरे बघा ना 100 भागिले 7, 7 एके 7, 7 एके 7, बरोबर आहे की नाही. उरला किती 3, 7 चोक 28, म्हणजे किती एकूण वीक्स बसले 14, आणि राहिले दिवस किती 2, आणि तेच काय म्हणायचे ऑड डेज. मला वाटते तुम्हाला समजलं असेल. त्याची जर डेफिनेशन सांगायची म्हटली, द नंबर ऑफ एक्स्ट्रा डेज, बघा हा मी लिहितो इथं ऑड डेज म्हणजे काय, द नंबर ऑफ एक्स्ट्रा डेज लेफ्ट आफ्टर completion of weeks in a certain period of time, in a certain period of time. याचा अर्थ काय, द नंबर ऑफ एक्स्ट्रा डेज, एक्स्ट्रा डेजच असतात ना ऑड डेज म्हणजे, एक्स्ट्रा डेज. लेफ्ट म्हणजे राहिलेले. कंप्लेशन ऑफ वीक्स कंप्लीट झाल्यानंतर, वीक्स कंप्लीट केलेत आपण, वीक्स म्हणजे काय आठवडे कंप्लीट झाल्यानंतर, इन अ सर्टेन पिरियड ऑफ टाइम. सर्टेन पिरियड ऑफ म्हणजे काय, सर्टेन जेवढं काय दिलेलं असतील त्याच्यापेक्षा नाही, एवढं काय म्हणजे हे करायची काळजी करायची गरज नाही आहे. तुम्ही फक्त एक सोडवा, इथनं पुढचं हे लिहून घ्या, आणि त्याच्यानंतर 200 डेज झाल्यानंतर नेमके किती ऑड डेज येतात ते पण तुम्ही काय करा, फाइंड आउट करा. ठीक आहे, ओके. आता जरा पुढे बघा, आपण बघितलं की ऑड डेज कसे फाइंड आउट करायचे, काय असतं ऑड डेज म्हणजे काय असतात, जे एक्स्ट्रा डेज उरलेले असतात तेच म्हणजे ऑड डेज असतात, बरोबर आहे की नाही. ओके. कारण ही ऑड डेजची जी संकल्पना आहे ती फार इम्पॉर्टंट असणार आहे पुढे. आपण ज्या वेळेला एनटीएससीच्या दृष्टीने आपण सगळं हे करायला लागलोय बरं का. एनटीएससी आता बघा, आपण सर्वसाधारणपणे बघतोय इयर म्हणजे जी वर्ष असतात ती दोन प्रकारची असतात. एक म्हणजे ऑर्डिनरी इयर आणि दुसरं म्हणजे लीप इयर. ऑर्डिनरी इयर म्हणजे काय, जे सामान्य वर्ष आहे ते, आणि लीप इयर म्हणजे काय, लीप वर्ष. म्हणजे आपण सर्वसाधारणपणे हे सगळ्यांनाच माहित आहे की जो सूर्य असतो त्या सूर्याभोवती पृथ्वी आपली फिरत असते. हा सूर्य आहे, सन आहे, आणि त्या सनभोवती ही पृथ्वी आपली रोटेट करत असते. ही पृथ्वी ह्या सनभोवती रोटेट करण्याचा जो एकूण टोटल कालावधी आहे तो आहे 365 डेज, बरोबर आहे का. 6 आवर्स हा सिंपली असा घेतो मी, एकूण काळ असतो. पण आपलं सर्वसाधारण वर्ष किती दिवसाचं म्हटलं जातं, आणि ह्याला म्हणतात वर्ष. बघा मी काय म्हणतोय ते, जी अर्थ आहे ती अर्थ इथून स्टार्ट झाली, इथून स्टार्ट होऊन परत या ठिकाणी येण्यासाठी काळ केवढा लागतो, 365 डेज 6 आवर्स. आणि तो काळ काय म्हटला जातो, एक वर्ष, 1 इयर म्हटला जातो, त्यालाच एक वर्ष म्हणतात. पण एक वर्ष आपण सर्वसाधारणपणे काय म्हणतो, 365 दिवसाचं, बरोबर आहे की नाही. 365 दिवसाचं एक इयर म्हणतो. आणि जे वर्ष 365 दिवसाचं असतं त्याला आपण समजूया ऑर्डिनरी इयर आहे. उदाहरणामध्ये 2001 एक्झाम्पल म्हटलात तर 2001 ऑर्डिनरी इयर आहे, बरोबर आहे की नाही. किंवा 2002 सुद्धा ऑर्डिनरी इयर आहे, 2003 सुद्धा ऑर्डिनरी इयर आहे, सामान्य वर्ष आहे. कसं ओळखायचं हे सामान्य वर्ष आहे, तर ज्याला 4 ने पूर्ण भाग जात नाही पूर्ण भाग. ह्याला 4 ने भाग जातो का, पूर्ण नाही जात, म्हणजे कुठलं म्हणायचं ते ऑर्डिनरी इयर. ओळखायचं कसं, कळालं, ठीक आहे. आता लीप इयर म्हणजे काय मला सांगा. दर वर्षाचे हे 6 तास राहिले का नाही, 6 तास बाकी राहिले ना, बरोबर आहे की नाही. मग ते 6 तास काय केले जातात, 4 वर्षातनं एकदम दिले जातात, ऍडजस्ट केले जातात. पहिल्या वर्षीचं 6 तास, दुसऱ्या वर्षीचं 6 तास, तिसऱ्या वर्षीचं 6 तास, चौथ्या वर्षी एकदम देणार ते. म्हणजे चौथ्या वर्षी एक दिवस झाला ना, 6 तास 6 तास 6 तास 6 तास किती झालं ते 24 तास. म्हणजे एक दिवस वाढला का नाही, तो एक दिवस डायरेक्टलीच दिला जातोय, आणि ते काय म्हटलं जातंय, लीप वर्ष, लीप इयर म्हटलं जातंय.
लीप वर्ष उदाहरणामध्ये समजा 2004 आहे, 2008 आहे, 2016 आहे. ठीक आहे. लीप वर्ष कसं ओळखायचं? लीप वर्ष ओळखायचं ज्याला 4ने पूर्ण भाग जातो. बघा ना, 4ला भाग जातो काय ना, ह्याला 4ने भाग जातो काय, ह्याला 4ने भाग जातो. ठीक आहे. आता जरा असं बघा, मला सांगा जे ऑर्डिनरी इयर असतं त्या ऑर्डिनरी इयर मध्ये एकूण दिवस किती असतात? 365. आणि जे लीप इयर असतं त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा दिवस असतो, म्हणजे किती दिवस असतात? 665. 366 दिवस असतात, 366. आणि इथे किती असतात? 365. आणि एक लक्षात ठेवा, जिथं हे ऑर्डिनरी इयर जिथं असतं तिथं एकूण एक ऑड डे असतो. किती डे असतात? एक ऑड डे. ऑड डे काढायचा आधी शिकलोय का आपण? आणि ऑर्डिनरी इयर मध्ये किती ऑड डेज असतात? एक. आणि जे लीप इयर असतं त्याच्यामध्ये किती ऑड डे असतात? 2 ऑड डे असतात. आता सर्वसाधारणपणे आपण जर बघायला गेलो तर बघा, आपण इथं बघितलेलंच आहे की एकूण ऑर्डिनरी इयर मध्ये दिवस किती असतात? 365. एकूण डेज असतात. आणि त्याला जर का आपण वीक्स वीक काढायसाठी त्याच्यात एकूण वीक्स किती येतात ते काढायच्यासाठी, म्हणजे आठवडे किती येतात काढायसाठी कितीनं भागायला पाहिजे? 7नं भागायला पाहिजे. बघा, 7 एके 7, 7 5 बरोबर आहे ना? 35 नॉर्मल आहे. 7 5 जा 35 बरोबर आहे ना? 7 5 जा 35. उरलं किती? 1. आणि इकडचं हे 5 आहे असं खाली घ्यायला पाहिजे. आणि 7 2 जा 14. माहित आहे सगळ्यांना, डिव्हिजन येते, भागाकार येतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. सॉरी, बाकी किती उरते? 1. म्हणजे जेवढी बाकी उरते तेच काय असतो रे? ऑड डेज असतात. म्हणजे इथं ऑड डेज किती आले? 1 ऑड डेज आला. आणि जे वरती आहेत हे काय झाले? एकूण वीक्स, आठवडे. याचा अर्थ सरळ सरळ याच्यामध्ये दिसते तुम्हाला की एका वर्षामध्ये एकूण वीक्स किती येत असतात? 52. आले का? बरोबर आहे ना? एकूण 52 म्हणजे 52 आठवडे येत असतात, हे लक्षात ठेवा. पण ते कुठलं इयर आहे? ऑर्डिनरी इयर आहे. ऑर्डिनरी इयर आहे. ठीक आहे. आणि जरी लीप इयर असेल तरी सुद्धा वीक्स किती असतील? 52च. पण फक्त बाकी इथं किती उरतील? दिवस किती उरतील? 2. म्हणजे ऑड डेज किती उरतील? 2 असतील. लक्षात ठेवा, या 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. आता जरा बघा पुढं आणखीन एक गोष्ट बघूया आपण, महत्वाची गोष्ट. नंबर ऑफ ऑड डेज इन एव्हरी 100 इयर्स. प्रत्येक 100 वर्षाला, प्रत्येक 100 इयर्सला नेमकी किती ऑड डेज असतील? एव्हरी 100 इयर्सला. बघा, फक्त पहिल्यांदा लक्ष द्या. नंबर ऑफ ऑड डेज, नंबर ऑफ ऑड डेज इन एव्हरी 100 इयर्स. इन एव्हरी 100 इयर्स किती असतील? 5. लक्षात ठेवा, पाठ ठेवा. आपण ॲज्युम करूया की पहिल्या 100 वर्षाला, प्रत्येक 100 वर्षाला ऑड डेज किती असतात? 5. किती डेज असतात ऑड डेज? 5 ऑड डेज असतात, असं ॲज्युम करूया. पाठच करून ठेवूया ना. फर्स्ट, पहिल्या नंबर ऑफ ऑड डेज इन एव्हरी 100 इयर्स किती? 5. त्यानंतर नंबर ऑफ ऑड डेज इन एव्हरी 200 इयर्स किती असतील? हे आहे असं मी लिहित नाही. इन एव्हरी 200 इयर्स किती असतील? ऐका, बघा सांगतो. हे 5 बरोबर आहे. आणि 200 आहे म्हणून अधिक 5 किती झाले? 10 झाले. पण 10 असले तर किती ऑड डेज होतील? 3 ना. वीक त्याच्यात हे होईल का नाही? किंवा भागिले 7 होईल ना. किती बाकी उरेल? 3. म्हणजे ऑड डेज किती येतील? 3. लक्षात ठेवा, इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. म्हणजे जर का 200 इयर्स, इन एव्हरी 200 इयर्स किती ऑड डेज राहतील? 3 ऑड डेज राहतील. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत? ठीक आहे. समजा नंबर ऑफ ऑड डेज इन एव्हरी 300 इयर्स. बघा काय करणार आहे? एकाला किती? 5. दुसऱ्याला पण किती? 5. तिसऱ्याला पण किती? 5. किती झाले? 15. 15 भागिले 7 म्हणजे उरली किती बाकी? 1. म्हणजे नंबर ऑफ ऑड डेज किती? 1 ऑड डेज होईल. समजायला लागले? लक्षात येते ना? पुढे बघा. नंबर ऑफ ऑड डेज इन एव्हरी 400 इयर्स. 400 इयर्स म्हणजे किती ऑड डेज असतील? 6 ऑड डेज असतील. पण दिस इज रॉंग. एक लक्षात ठेवा, का ते सांगणार आहे मी. नंबर ऑफ ऑड डेज असतील एव्हरी 400 इयरला
0. प्रत्येक 400 वर्षाचा कालावधी म्हणते मी, 400 वर्षाचा कालावधी किती ऑड डेज असतील? 0. पाठ ठेवायचंय. किती 400 ला किती ऑड डेज असतील? 0. का ते आपल्याला सांगायचं आहे. लक्षात येतंय? ठीक आहे, ओके, आपण सांगू येते, काही प्रॉब्लेम नाही आहे. आता बघा, आपण आता बघणार आहे एक जराशी थोडीशी वेगळी कन्सेप्ट बघणार आहे. बघा, आपण एक गोष्ट बघितली की लीप इयर, एखादं जे लीप इयर असतं म्हणजे लीप वर्ष जे असतं ते 4 वर्षातून एकदा येतं. बरोबर आहे की नाही? 4 वर्षातून एकदा येणारं काय असतं? लीप इयर असतं. कम्स आफ्टर एव्हरी 4 इयर्स. हे आपल्याला माहित आहे. आणि एखादं वर्ष लीप वर्ष आहे का नाही हे कसं ओळखतोय आपण? एखादं वर्ष लीप वर्ष आहे ओळखायसाठी, समजा x हे वर्ष आहे आणि मला ओळखायचं आहे की ते लीप वर्ष आहे का नाही, मी काय करणार आहे? डिव्हिजिबल बाय 4. आणि ते जर का टोटली डिव्हिजिबल होत असेल तर ते कुठलं वर्ष असतं? लीप वर्ष असतं. काहीच प्रश्न नाही आहे, हे तर आपल्याला माहितच आहे. एखाद्या सालाला तुम्ही कशानं भाग घालवायचा? 4 न भाग घालवायचा, आणि 4 न भाग जर गेला तर ते काय असणार आहे? पूर्णपणे लीप वर्ष असणार आहे. बट आता खाली हे तर क्लिअर आहे, हे आपल्यासाठी ओके. परंतु जे काही सेंचुरी इयर्स असतात, आता सेंचुरी इयर्स म्हणजे काय? बघा, लक्ष द्या. सेंचुरी इयर्स उदाहरणामध्ये सेंचुरी इयर्स म्हणजे असे इयर्स ज्यांच्या शेवटी 2 शून्य असतात. सर्वसाधारणपणे सांगायचं झालं तर, म्हणजे सिंपल शब्दामध्ये सांगायचं झालं तर ज्यांना 100 ने भाग जातो ते इयर्स म्हणजे कुठले इयर्स? सेंचुरी इयर्स. उदाहरणामध्ये 100 आहे, कुठली इयर आहे? होय, सेंचुरी इयर आहे. का? 100 ला 100 न भाग जातोय का नाही, आणि त्याच्या शेवटी 2 वर्ष शून्य आहेत का नाही? आहेत, म्हणजे ते कुठलं वर्ष आहे? सेंचुरी इयर आहे. किंवा तुम्ही मला जरा सांगा, 200 कसलं इयर आहे? सेंचुरी इयर आहे. 300 कसलं इयर आहे? सेंचुरी इयर आहे. 400 कसलं इयर आहे? सेंचुरी इयर आहे. 500 कसलं इयर आहे? सेंचुरी. कळालं ना? 1000 कसलं इयर असणार आहे? सेंचुरी इयर असणार आहे. सेंचुरी ना, कारण की शेवटी 2 शून्य आहेत का नाही? आहेत. ज्याच्या शेवटी 2 शून्य असणार त्याला काय म्हणणार आपण? सेंचुरी इयर. किंवा 1200 आहे, सेंचुरी इयर असणार. 1600 आहे, सेंचुरी इयर असणार. 2000 सेंचुरी इयर्स असणार आहेत. ठीक आहे, ओके. आता सर्वसाधारण ह्या डेफिनेशन नुसार, ह्या डेफिनेशन जर इथली डेफिनेशन बघायला गेली तर ही डेफिनेशन असं सांगते की ज्याला 4 न भाग जातोय ते काय म्हणायचं? लीप वर्ष म्हणायचं. आहे का नाही माहिती आपल्याला इथपर्यंत? काहीच प्रॉब्लेम नाही. मला सांगा, 100 ला 4 न भाग जातोय की नाही? जातोय की. 200 ला 4 न भाग जातोय की नाही? जातोय. 300 ला 4 न भाग जातो की नाही? जातो. 400 ला 4 न भाग जातो की नाही? जातो. कारण ज्याच्या शेवटी 2 शून्य आहेत त्याला डेफिनेटली कशाने भाग जात असतो? 4 न भाग जात असतो. पण परत आता मी सांगतोय. बघा, बट मी तर लिहिलेलंच आहे. जी सेंचुरी इयर्स असतात म्हणजे ही, त्या सेंचुरी इयर्सना फक्त 4 न भाग जाऊन चालत नाही, तर त्यांना अजून किती न भाग जावा लागतो? 400. कारण का? त्याचे मल्टिपल्स 100 मध्ये असल्यामुळं. बघा, मी काय सांगायला लागलोय बघा. जे सेंचुरी इयर्स असतात 100, 200, 300, 400, 500, 1000, 1200, 1600, 2000, 4000, 5000 सेंचुरी इयर्स. सेंचुरी इयर्सच्या बाबतीत तुम्ही फक्त त्यांना लीप वर्ष ठरवण्यासाठी 4 न भाग घालवून फायदा नाही. किती न भाग घालवायला पाहिजे? 400 न भाग घालवायला पाहिजे. उदाहरणामध्ये आता जरासं शांतपणे लक्ष द्या. डिव्हिजिबल बाय 400 डिव्हिजिबल बाय 400 म्हणजे त्यांना 400 न भाग जायला पाहिजे, तर ते काय म्हणायचं मग त्यावेळेला? लीप वर्ष. उदाहरणामध्ये सांगतो. सर्वसाधारणपणे 300 हे तुम्ही काय म्हणणार हो? लीप वर्ष म्हणणार. कारण त्याला किती न भाग जातोय? 4 न भाग जातोय की नाही? जातोय. पण ते कसलं इयर आहे? सेंचुरी इयर आहे. कारण त्याच्या शेवटी किती शून्य येतात? 2 शून्य येतात. पण मला सांगा, त्याला 400 न भाग जातोय का? नाही जात. तर ती लीप वर्ष नाही. ही एक गोष्ट नवीन आहे, एक्स्ट्रा आहे, लक्षात ठेवायची. इट इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट. डायरेक्टली क्वेश्चन्स विचारला जातो याच्यावर. हे लीप वर्ष नाही, हे सुद्धा लीप वर्ष नाही, हे सुद्धा लीप वर्ष
नाही. 400 फक्त आता इथं लीप वर्ष आहे, इथं हे लीप वर्ष नाही. 400 ला ह्यानं भाग जातोय काय? नाही, हे पण लीप वर्ष नाही. 1200 लीप वर्ष आहे, 1600 लीप वर्ष आहे, 2000 लीप वर्ष आहे, पण ही लीप वर्ष नाहीत. हे दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. जी सेंचुरी इयर्स असतील त्यांना कितीनं भाग जायला पाहिजे? 400 भाग जायला पाहिजे. म्हणजे 400 नंतर परत 0 हे केलं की नाही आपण, म्हणून त्या मगाशी 400 ला किती धरलेले होते ऑड डेज? 0. लक्षात येतंय? दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. ठीक आहे, याच्यावर आपण आता क्वेश्चन्स बघूया, त्यावेळी तुम्हाला ही कन्सेप्ट अजून क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, आता आपण एक गोष्ट फक्त सिंपल बघूया. मगाचा तुमचा जो प्रश्न होता, आपण एव्हरी 100 इयर्स नंतर किती ऑड डेज धरले होते? 5 ऑड डेज धरले होते. एव्हरी 100 इयर्स नंतर धरलेले होते का? धरले होते. मग ते का धरले, कसे काय धरले, ते आपण ते जरासं बघूया, जरासं व्यवस्थितरित्या. जरा बघा, तेवढेच ऑड डेज का धरले? मला सांगा, आपण एक मगाशी बघितलेलं आहे की जे लीप इयर येत असतं ते किती वर्षातनं एकदा येत असतं? 4 वर्षातनं एकदा येत असतं. 4 वर्षातनं एकदा येणार त्याला काय म्हणतात? लीप इयर म्हणतात. बरोबर आहे की नाही? मग 100 वर्षामध्ये एकूण लीप इयर किती येतील सांगा? 100 वर्षामध्ये सर्वसाधारणपणे काही जण काय म्हणतील? लीप इयर किती येतील म्हणतील? 25 इयर्स येतील म्हणतील, लीप इयर्स येतील म्हणतील. पण 100 जे आहे ते लीप इयर आहे का? नाही आहे. कारण 100 ला मला सांगा, 100 हे सेंचुरी इयर आहे की नाही? आहे. आणि सेंचुरी इयरला 400 न भाग जातोय का याला? नाही जात. याचा अर्थ ते मला सांगा लीप इयर आहे का? नाही. याचा अर्थ 25 इयर्स नाही होणार आहेत. किती इयर्स राहणार आहेत लीप इयर्स? 24. लक्षात ठेवायचं, 24 लीप इयर्स असणार आहेत. एकूण 100 वर्षामध्ये 24 काय असतील? लीप वर्ष, पहिल्या 100 वर्षामध्ये. बरं, बाकी राहणार काय? ऑर्डिनरी इयर्स. ऑर्डिनरी म्हणजे सामान्य वर्ष. सामान्य वर्ष 100 पैकी 24 जर लीप इयर्स झाले तर उरले किती? 100 मधनं 24 गेले किती? 76. 76 काय राहणार? ऑर्डिनरी इयर्स, राहिलेले इयर्स. इथपर्यंत क्लिअर आहे? ठीक आहे. आता जे लीप इयर्स असतात सर्वसाधारणपणे बघितलं तर मला सांगा, लीप इयर्स मध्ये एका लीप इयर मध्ये किती ऑड डेज असतात? ऑड डेज किती असतात? 2 झालेला आहे. 2 ऑड डेज असतात. बरोबर आहे का? त्याला त्यानं गुणलं. हा, किती आलं? 48 झाले. 48 काय झाले हो? एकूण ऑड डेज झाले. एकूण ऑड डेज झाले. पण माहिती आहे आपण असं घ्यायची गरज आहे का? नाही. ह्याला परत कितीने भाग दिला? 7. 7 संग 42 उरले किती? 6 ना? 6. आता मला सांगा, 48 जर असतील, 48 डेज असतील तर ऑड डेज किती येतील हो? 6 येतील ना? झाले की नाही याच्या आधी? म्हणजे इतर राहतील 6 डेज. 6 ऑड डेज राहतील. हे मान्य आहे का? ओके, काय सोपं आहे, अवघड नाही आहे. आता मला सांगा, ऑर्डिनरी इयर आहे, याच्यामध्ये एकूण दिवस किती आहेत? एकूण इयर्स किती आहेत? 76 वर्ष आहेत. 76 वर्ष आहेत, बरोबर आहे. पण एका ऑर्डिनरी इयर मध्ये एकूण ऑड डेज किती येतात? 1. झाले का? याच्या आधी सांगितलेले मी की एका ऑर्डिनरी डे, सामान्य वर्ष जर असेल तर ऑड डे किती असतात? फक्त 1. मग त्याला गुणलं म्हणजे एकूण ऑड डेज किती येतील? बघा, 76 वर्ष आहेत माझ्याकडं. 76 वर्षामध्ये एका वर्षाला 1 ऑड डेज येतोय, तर एकूण ऑड डेज मला किती येतील? 76. सिंपल आहे, बरोबर आहे की नाही? 76 ऑड डेज असतील. मग 76 डायरेक्टली घ्यायची गरज आहे का? नाही. 7चा मल्टिपल त्याच्यातनं वजा करा. 7चा मल्टिपल कोण आहे? 70 ना? 70 वजा केला, उरलं किती? 6. म्हणजे एकूण इथं पण ऑड डेज किती झाले? 6. इकडचे 6 आणि इकडचे 6 दोघं एक्स्ट्रा मिळवली तर किती झाले ऑड डेज? 12 ऑड डेज झाले. झाले काय? मग 12ला पण आपण डायरेक्टली घ्यायची काय गरज आहे का हो? नाही. तर 12तनं 7चा मल्टिपल कोण वजा जाऊ शकतो? 7. मग 12 वजा 7 किती? 5. म्हणून पहिल्या 100 इयर्सला ऑड डेज किती धरलेत? 5. मला वाटतं ही गोष्ट तुम्हाला क्लिअरली समजलेली असेल. ठीक आहे? ओके. बघा, या लेक्चरमध्ये आपण जे मेंटल ॲबिलिटी टेस्ट आहे NTSC साठी, नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामसाठी, त्यातील कॅलेंडर हा जो महत्त्वाचा टॉपिक आहे, पॉइंट आहे, तो चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण महत्त्वाचा जो काही ऑड डेज फाइंड आउट करायचा आहे, ऑड डेजच्या संदर्भातला जो काही महत्त्वाचा क्वेश्चन्स आहे तो बघितलेला आहे. आपण पुढच्या चॅप्टरमध्ये, पुढच्या याच्यामध्ये तो पुढचा पॉइंट क्लिअर करूया. ठीक आहे? ओके, धन्यवाद.